आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया विशेष बातमी। महापालिका निवडणुकांची घोषणा झाली असून 15 जानेवारीला मतदान तर 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे। यासोबतच राज्य निवडणूक आयोगाने कालपासून आचारसंहिता लागू केली आहे। त्यामुळे राज्यातील राजकीय हालचालींना पुन्हा वेग येणार असून युती आघाडीच्या चर्चांनाही चालना मिळणार आहे। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना सरकारने केलेल्या कामांच्या जोरावर निकाल आपल्या बाजूने लागेल असा विश्वास व्यक्त केला। राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्याचा आम्हाला आनंद आहे। स्थानिक स्वराज्य संस्था प्रशासकांच्या भरवशावर चालणं लोकशाहीच्या विरोधात होतं। न्यायालयीन प्रक्रियेमुळे या संस्था बराच काळ निर्वाचित प्रतिनिधींविना होत्या। आता पुन्हा निवडणुका होत असून जनतेकडून आम्हाला शहर विकासासाठी पुन्हा संधी मिळेल असं फडणवीस म्हणाले। युतीबाबत बोलताना त्यांनी सांगितलं की महायुती करण्याचा आमचा प्रयत्न आहे। बहुतांश ठिकाणी भाजपा शिवसेना युती असेल, काही ठिकाणी भाजपा शिवसेना राष्ट्रवादी तर काही ठिकाणी भाजपा राष्ट्रवादी अशी युतीही दिसू शकते। पुण्याबाबत अजित पवारांसोबत चर्चा झाली आहे। भाजपा आणि राष्ट्रवादी हे दोन्ही मोठे पक्ष असल्याने पुण्यात दोन्ही पक्ष समोरासमोर लढताना दिसू शकतात। मात्र ही मैत्रीपूर्ण लढत असेल, कोणतीही कटुता नसेल। राज्यातल्या सगळ्या महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत। या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो, कारण राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था ही प्रशासकांच्या भरोशावर चालणं ही काही लोकशाहीला अभिप्रेत नव्हतं। तथापि माननीय न्यायालयाच्या निर्णयांमुळे एक दीर्घकाळ या संस्था निर्वाचित प्रतिनिधींच्या विना होत्या। आता पुन्हा या निवडणुका होत आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की या निवडणुकांमध्ये आमच्या शासनाने केलेलं काम बघता पुन्हा कौल हा आमच्या बाजूने येईल। जनता आम्हाला शहर विकासाची पुन्हा संधी देईल हा मला विश्वास आहे। आम्ही महायुती करण्याचा प्रयत्न करतो। जास्तीत जास्त ठिकाणी भाजप आणि शिवसेनेची युती होईल, काही ठिकाणी भाजप शिवसेना राष्ट्रवादी युती होईल, एखाद दोन ठिकाणी भाजपा राष्ट्रवादी युती देखील होताना आपल्याला पाहायला मिळेल। आता तुम्ही पुण्यामध्ये मला विचारालच म्हणून सांगतो, पुण्यामध्ये मात्र अजितदादांची आमची चर्चा झालेली आहे। आम्ही दोघेही इथले मोठे पक्ष आहोत। भाजपने 5 वर्ष चांगल्या पद्धतीनं पुण्याचा विकास केलेला आहे। त्यामुळे कदाचित पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी अमोरासमोर लढताना त्या ठिकाणी पाहायला मिळतील। पण असं असलं तरी ही मैत्रीपूर्ण लढत असेल, याच्यामध्ये कुठेही कटुता नसेल। नागपूर महापालिका आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राइब फॉलो करायला विसरू नका।